महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर अभियानाला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. सातारा वन विभागाच्या पुढाकारातून छत्रपती प्रतापसिंह वन उद्यान येथे या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विंडालेक परिसरात प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला आहे. महाबळेश्वर राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असून दरवर्षी लाखो पर्यटक इथे भेट देतात. मात्र वाढत्या पर्यटनामुळे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन वन विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे. पर्यावरणाचे रक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि स्वच्छ पर्यटन स्थळ निर्माण करण्याच्या उद्देशाने या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सातारा वन विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचं भावना व्यक्त केल्या आहेत. बराच हे स्थान खूप महत्त्वाचं आहे, नावाजलेलं स्थान आहे आणि ही पर्यटनाची जी भूमी आहे याचं पावित्र्य, याची स्वच्छता ही कायमस्वरूपी राहावी असा वन विभागाचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर हे अनोखं अभियान वन विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व नागरिकांना, पर्यटकांना, त्याचबरोबर व्यावसायिकांना, वाहतूकदारांना, गाईड्स लोकांना सर्वांना आवाहन केले की आपण याच्यामध्ये सहभागी व्हा आणि या शहरामध्ये येणारं जे प्लास्टिक आहे ते, त्याच्यामध्ये बॉटल्स असतील, रॅपर्स असतील, हे या ठिकाणी रोखलं गेलं पाहिजे. महाबळेश्वरचे नैसर्गिक संपत्ती आणि पर्यावरण समतोल जपण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि पर्यटन आणि स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दैनिक तरुण भारत, इम्तियाज मुजावर, सातारा.